नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपण घ्यायचा आहे की रिस्क रिवॉर्ड रेशो जर काम केलं, मनी मॅनेजमेंट जर काम केलं आणि तुमचं विन रेशो जरी कमी असला तर तुम्ही कसा प्रॉफिट मध्ये जाऊ शकताय. पहिला समजून घ्या मित्रांनो की एक दिवसाचा प्रॉफिटची अपेक्षा न करता मंथली ट्रेड झाल्यानंतर किती प्रॉफिट लॉस होतो हे याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही खरं प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे. समजा समजून घ्या की तुम्ही डेली 2 ट्रेड करणार आहात. ओके, तर महिन्याचे झाले किती ट्रेड? 30 गुणिले 2 60 ट्रेड होतात. पण शनिवारी रविवारी सुट्ट्या असतो आणि गव्हर्नमेंट सुट्टी पकडून समजा 20 दिवस आहेत, तर 20 दिवसाचे 2 ट्रेड जर एंट्री केला तर महिन्याचे 40 ट्रेड होतात. 40 ट्रेड मारल्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुमचं विन रेशो तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस मध्ये आहे का, लॉस मध्ये आहे का, प्रॉफिट मध्ये आहे. ओके, समजलं मित्रांनो? तर समजून घ्या की एक आपण उदाहरण घेऊया. तुम्ही ठरवून घ्या की मला डेली $10 लॉस घ्यायचा आहे आणि माझा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे 1:3, म्हणजे माझा $10 लॉस आहे आणि $30 प्रॉफिट आहे. ओके, तर समजा मी महिन्याचे 40 ट्रेड एंट्री केले आणि त्यातले फक्त माझं विन रेशो कमी आहे आणि माझे 10 ट्रेड्स प्रॉफिट मध्ये आले आणि 30 ट्रेड लॉस मध्ये गेले. तर 10 ट्रेड प्रॉफिट मध्ये आले म्हणजे 10 गुणिले 30 म्हणजे $300 प्रॉफिट झाला आणि 30 वेळा लॉस गेलं. 30 गुणिले 10 म्हणजे $300 लॉस झाला. म्हणजे माझा विन रेशो कमी असताना सुद्धा माझा नो लॉस नो प्रॉफिट झाला. जर तुमचा विन रेशो वाढला म्हणजे काय, समजा 40 पैकी 15 ट्रेड तुमचे प्रॉफिट झाले आणि 25 ट्रेड लॉस झाले, तर तुम्ही बघू शकता चार्ट मध्ये, तर ओव्हरऑल तुम्ही $200 प्रॉफिट मध्ये जाताय. आणि जसं जसं तुमचं विन रेशो वाढेल तसं तुमचं प्रॉफिट मोठा मोठा होत जातो आणि तुम्ही मोठा प्रॉफिट कमवू शकता. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, विन रेशोवर काम करा आणि सस्टेनली काम करत राहा. महिन्यानंतर डिसाईड करा की तुम्ही प्रॉफिट मध्ये जाणार आहे का लॉस मध्ये जाणार आहे. लगेच डिसाईड करू नका की माझे पहिले 2 ट्रेड लॉस झाले, आता मी काय करू. तर असं विचार न करता तुम्ही डिसिप्लिन काम करत राहा, डेली 2-2 ट्रेड्स करत राहिला तर ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिट मध्ये राहताय. जर तुमचा विन रेशो कमी जरी असेल तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये राहताय. तर आताच व्हिडिओ कसा वाटला लवकर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.